बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। संकट निरसनासाठी कोकाटे आता शनी मंदिरामध्ये दाखल झालेत। आज श्रावणातला पहिला शनिवार असल्याने आता कोकाटे अखेर शनी मंदिरामध्ये दाखल झाले। शनिदेवाच्या दर्शनासाठी आता माणिकराव कोकाटे आता दाखल झालेत। मंत्रिमंडळ आपलं टिकणार की नाही याच्याबद्दल अजूनही साशंकता असताना आता अखेर शनिदेवाला साकडं घालण्यासाठी आता कृषी मंत्री शनी मंदिरामध्ये दाखल झालेत। आज श्रावणातला पहिला शनिवार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज कोकाटे शनिदेवाच्या दर्शनासाठी दाखल झाले। आपण पाहतोय की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज शनिदेवाच्या दर्शनासाठी आता दाखल झालेले आहेत। आपल्यावरचं संकट लवकरात लवकर दूर हो असं साकडं सुद्धा शनिदेवाला कोकाटेंनी घातलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देते आमची प्रतिनिधी पूजा उजगरे आपल्यासोबत आहे। पूजा, आता कोकाटेंवरचं जे काही संकट आहे ते आता निवारण्यासाठी त्यांनी आता शनिदेवाची दारं ठोठवायला सुरुवात केली आहे। काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच सिद्धेश, की रमी खेळत असतानाचा कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। रोहित पवारांनी तो ट्विट केला होता। यानंतर त्यांचं कृषी मंत्रीपद जाणार आहे अशा चर्चा रंगल्यात आणि याच दरम्यान ते आता शनी मंदिरामध्ये गेलेत। श्रावणातला आज पहिलाच शनिवार आहे आणि या निमित्तानं ते मंदिरामध्ये गेलेत, आरती करतायत। पण पहिल्यांदाच ते असं मंदिरामध्ये गेलेत आणि ती बातमी समोर येते कारण की ते संकटात आहेत। आता बघू शनी त्यांच्यावर जे संकट आहे ते दूर करेल का सिद्धेश। पण जर पूजा आपण या संदर्भामध्ये जर अजून जर बघितलं तर कालच सामनानं एक दावा केलेला आहे। याच्यामध्ये 8 मंत्र्यांची नावं आहेत, ज्या 8 मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे त्याच्यामध्ये कोकाटेंचं सुद्धा नाव बोललं जात आहे। तर या संदर्भामधले काय अधिकचे अपडेट्स आहेत? कोकाटेंच्या म्हणजे राजीनामा घेण्यासाठी सुद्धा अजित पवारांवरती दबाव आणला जातोय, तर या संदर्भातले काय अधिकचे अपडेट्स आहेत? पवारांवरती दबाव आणला जातोय, मात्र मी फडणवीसांसोबत चर्चा करेल आणि त्यानंतर निर्णय घेईल असं अजित पवारांनी म्हटलंय। पण कोकाटेंचं मंत्रीपद बदलू शकतं, पण ते जाणार की नाही याबद्दल अजून माहिती नाहीये। पण त्याचे अपडेट्स आल्यावरती आपण नक्कीच आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया। पण मंत्रिमंडळामध्ये अजून कोकाटेंचं स्थान अढळ राहणार का? त्यांचं मंत्रिपद बदलू शकतं, पण ते जाणार की राहणार आता या संदर्भात अजित पवारच निर्णय घेतील। कारण की धनंजय मुंडेंवरती इतके गंभीर आरोप असताना, त्यांच्यावरती इतके दबाव असताना त्यांनी खूप उशिरा त्यांचा राजीनामा घेतला होता। तर मुंडेंचा जर आपण कंपॅरिझन केलं तर ह्या कोकाटेंवरती खूप ते आरोप छोटे आहेत असं म्हणता येईल। खरं, नक्कीच धन्यवाद पूजा, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।